ओके. हॅलो एव्हरीवन, सो वेलकम बॅक. आणि आत्ताच्या सेशनमध्ये आज आपण बघणार आहे की फायनली की ज्याच्यामध्ये हाऊ डिड द मॉडर्निटी लेड टू द इमर्जन्स ऑफ सोशिओलॉजी, म्हणजेच आधुनिकता जी युरोपमध्ये आत्तापर्यंत आली होती, जेवढं आपण ह्या 2 ते 3 लेक्चर्समध्ये डिस्कस केलं की याच्यामध्ये मॉडर्निटीमुळं कसे चेंजेस आले आपण ते बघितलेलं आहे है ना. आणि आत्ताचा जो मुद्दा आहे की त्याच्यामध्ये असं सांगितलेलं की सोशल चेंज कसे झाले डिस्कशन केलेलं आहे आपण आतापर्यंत. सामाजिक बदल, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या किंवा इकॉनॉमिक म्हणजेच सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल हे जे झालेले आहेत ना आपले सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या हे जे आपले चेंजेस झालेले आहेत, या चेंजेसमध्येच पुढं युरोपमध्ये सोशोलॉजी कशी एमर्ज झाली हे आपल्याला इथं बघायचं आहे. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी हीच आहे की बघा की ज्यावेळेस हे युरोपमध्ये बदल होत होते, म्हणजे जेवढे पण हे होत होते, तर देर वॉज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ सोसायटी. म्हणजेच काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन होतं सोसायटीमध्ये, ट्रान्सफॉर्मेशन इन अ सोसायटी. समाज बदलत होता. आता समाज जर बदलत होता म्हणजे याचा अर्थ काय झालेला होता की समाजामध्ये बऱ्याच गोष्टी अशा चालल्या होत्या की ज्या पूर्णपणे त्या समाजातल्या बाकी गोष्टींना अशा ढवळून काढत होत्या, म्हणजे त्याच्यावर लार्ज स्केल इम्पॅक्ट होत होते आणि जे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. मग हे कुठं कुठं चेंज होत होते तर बघा, ईच अँड एव्हरी स्पियर, म्हणजेच ईच अँड एव्हरी स्पियर, प्रत्येक घटकांमध्ये समाजाचे जेवढे घटक आहेत त्या प्रत्येक घटकांमध्ये काय होत होते, इथं बदल होत होते. आणि मग आता काय व्हायला लागलं की सोशोलॉजिस्ट म्हणजे त्यावेळेसचे जे काही सामाजिक थिंकर्स होते ना, म्हणजे सामाजिक विचारवंत होते, त्यांना असं वाटायला लागलं की अरे एक कुठला तरी सब्जेक्ट पाहिजे, एक विषय असा पाहिजे की जो समाजशास्त्र म्हणून नावासारखा एखादा विषय पाहिजे की जो पूर्णपणे सोसायटीला स्टडी करेल आणि समाजाच्या वेगवेगळ्या गोष्टींना तो स्टडी करून काय करेल, ऍक्च्युली मध्ये तिथं तुम्हाला सांगेल की अरे हा, ही सोशोलॉजी आहे, हे समाजशास्त्र आहे. आणि तीच गरज तिथं लागली आणि त्या गरजेच्या नुसार इथं सोशोलॉजी म्हणून नावाच्या गोष्टीचा उदय झाला. मग बघा, देअर वॉज नीड फॉर स्पेशलाइज्ड डिसिप्लिन. स्पेशलाइज्ड डिसिप्लिन म्हणजे काय, लक्षात ठेवा, एक विशिष्ट अभ्यास शास्त्राची गरज निर्माण झाली. आणि ती गरज ज्यावेळेस निर्माण झाली त्या गरजेपोटी समाजशास्त्राचा उदय झाला. आतापर्यंत जेवढे पण मी काही लेक्चर सांगितलेले आहेत ना तुम्हाला, जेवढे चेंजेस झाले त्यामुळे काय झालं की तिथं लोकांना स्टडी करणं गरजेचं झालं त्या गोष्टी. आणि आता याच्यातूनच काय झालं, ऍक्च्युली समाजशास्त्राचा उगम झाला आहे ना. म्हणजेच इथं आपण असं म्हणूया की बघा की एक्सक्लुझिव्ह फोकस ऑन अ सोसायटी, एक्सक्लुझिव्ह फोकस वॉज ऑन सोसायटी, म्हणजे विशेष भर जो दिला गेला इथं, विशेष भर तो कशावर दिला गेला, समाजावर दिला गेला. आणि याच्यातूनच समाजशास्त्राचा उदय झाला. ठीक आहे. आता हे सगळं तुम्हाला इथं काय करावं लागणार आहे, या गोष्टी अशा या पॉइंट फॉर्मॅटमध्ये लिहाव्या लागणार आहेत. उत्तर जरी तुम्हाला लिहायचं असेल की समाजशास्त्रामध्ये कसं झालं, काय झालं, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय लिहावं लागणार, मी ते देणार आहे तुम्हाला की हाऊ डिड द मॉडर्निटी लेड टू द एमर्जन्स ऑफ सोशोलॉजी. आधुनिकतेमुळं सोशोलॉजीचा उगम कसा झाला, नंबर 1 आहे ना. फ्रेंच रिव्हॉल्युशनचं कंट्रीब्युशन सांगा. मग फ्रेंच रिव्हॉल्युशनचे कंट्रीब्युशन ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं आहे, कुठलं काय असणार आहे, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, ज्या पॉलिटिकल थेरीज मी सांगितल्यात तुम्हाला, रुसोनी काय सांगितलं, वोल्टरने काय सांगितलं, मॉन्टेस्क्यूनी काय सांगितलं आहे ना. आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं, रिझनिंग तयार झालं. रिझनिंग म्हणजेच काय की विचार करण्याची गरज झाली, प्रश्न विचारण्याची गरज झाली. आणि प्रश्न विचारण्याची गरज झाली त्यामुळेच काय झालं, तिथं या आयडियाजमुळे स्टेट अथॉरिटीज म्हणजेच तिथं चर्च जे होतं त्यावेळेसचं, त्याला प्रश्न उपस्थित केले गेले. आणि प्रश्न उपस्थित केल्या गेल्यामुळे काय झालं, तिथं एकदम समाजामध्ये का नाही काय व्हायला लागले, विचारांचा प्रवाह सुरू झाला. आता विचारांचा प्रवाह ज्यावेळेस सुरू होतो तो थांबवता येत नाही है ना. फ्रीडम ऑफ स्पीच वोल्टरने सांगितलं होतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं, तिथं एक विशिष्ट अभ्यासक्रम तिथं तुम्हाला काय
एक गरज लागली की एक स्पेशलाइज डिसिप्लिन अभ्यासशास्त्राची गरज लागली आणि त्यालाच आपण समाजशास्त्र असं म्हणतो. सो या पद्धतीने आपल्याला इथं काय करता येईल, समाजशास्त्र म्हणजे काय नक्की याचं डेफिनेशन देता येईल. सो हे जेवढे सगळे पॉईंट मी दिलेले आहेत ना ते तुमच्या नोटमध्ये ठेवा. आधी सांगतोय जेवढे पॉइंट्स दिलेले आहेत ते सगळे तुमच्या नोट्समध्ये ठेवा आणि नोटमध्ये ठेवून तिथं काय करा की त्या नोटमध्ये ते वाचा, परत परत वाचा आणि त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. मी हे जीव तोडून सांगतोय. सो या पद्धतीने तुम्हाला काय करता येईल, समाजशास्त्राचा असा उगम झाला हे सांगता येईल. रॉ पॉइंट्स दिलेले आहेत मी ऑलरेडी. याला तुम्ही डायरेक्टली ऍज इट इज कॉपी पेस्ट करून जर तुम्ही एक्झाम मध्ये लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये, है ना. एमपीएससी एवढी पण टफ नाहीये की तुम्हाला काहीच जमणार नाहीये. फार सोपं करून सांगतोय मी. आता याच्या पुढे बघा, सोशलॉजिकल इमॅजिनेशन म्हणजे बघा, याच्या आधी मग असं नव्हतं का की समाजशास्त्र म्हणजे समाजातल्या थेअरीज नव्हत्या, की सोशलॉजी 19व्या शतकात एकदम आला असा अचानकपणेच प्रचंड कसा प्रकट झाला. हाय हॅलो, हा ना, मी आलो एकदम, मैं आ गया हूं. सोशलॉजी असं थोडीच म्हटलं. सोशलॉजी होती, समाजामध्ये होती, पण त्याला त्या पद्धतीनं विचार कुणी केला नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, डिस्कव्हरी झालेली आहे, इन्व्हेन्शन नाही झालेलं. ऑलरेडी समाजात सोशलॉजी समाज म्हणून नावाचा घटक होता, फक्त त्या पद्धतीने कुणी अभ्यासच करायला तयार नव्हतं आणि अभ्यास करायला तयार नाही म्हणून सोशलॉजी नव्हती, विषय संपला. मग आता त्यावेळेस जे सोशलॉजिकल इमॅजिनेशन होतं म्हणजे बघा, आता सोशोलॉजिकल इमॅजिनेशन. सो सोशोलॉजिकल इमॅजिनेशन म्हणजे सामाजिक, आपण जे इमॅजिन करतो, म्हणजेच आपण इमॅजिनला असं म्हणूया, जस्ट 1 मिनिट, सामाजिक कल्पना करतो ना. आपल्या आयुष्यात आपण बऱ्याच कल्पना करतो, बऱ्याच असतात, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना असतात. वय वर्ष जसं जसं वाढत जातात तशा वेगवेगळ्या असतात. लहानपणी असल्यावर वेगळी असते, मोठी झाल्यावर वेगळे असतात. अशी सुंदर बायको मिळावी, है ना, अशी एक गाडी असावी, मस्तपैकी असावी, त्याच्यामध्ये मी, माझी बायको, है ना, घरात त्याच्यानंतर एक छोटंसं कुत्रा असावं, माझे आई वडील, एक मोठं घर, ₹1,00,000 पॅकेज, चांगले चाललेले असतात. संसाराचे विचार चाललेले असतात. मनाली फिरायला जाईल, जम्मूला फिरायला जाईल, असे काही जणांच्या डोक्यात विचार चाललेले असतात. दुसऱ्यांचे विचार काय, मरून तिकडे लग्न, बाबा काय करायचं आपलं, मस्तपैकी लडाखला फिरायला जाऊ, हे करू ते करू. प्रत्येकाच्या डोक्यात कल्पना चाललेल्या असतात. सो त्यावेळेस पण सोशोलॉजिकल इमॅजिनेशन या पद्धतीनं होतं का, होतं. हे जे मी फारच एकदम कॉमन सेन्सिकल व्ह्यू पॉईंट दिलेला आहे, पण मी तुम्हाला याच्यामध्ये असं सांगतो की जे पण तुमच्या इथं समोर सामाजिक जे पण कोणतंही तिथं कल्पना केली गेली ही वेगळी होती. आता त्यावेळेसचे जे थिंकर जरा त्यांचं बघूया, कुणी कुणी काय केलं. सो एरिस्टॉटल म्हणून होता, नाव ऐकलं असेल बघा आता, आहे ना. तर यानं पॉलिटीवर त्यावेळेस गोष्टी सांगत होता, म्हणजे राज्यशास्त्राच्या बाबतीत तो थेरी त्यावेळेस देत होता तिथल्या. एरिस्टॉटल म्हणून नावाचा कोण आहे, विचारवंत आहे. त्याच्यानंतर परत पुढे कोण आहे, प्लॅटो नावं जरा थोडीशी आहेत आडवी तिडवी, पण घ्या आता समजून. रिपब्लिक गणराज्याच्या बद्दल बोलत होता. त्याच्यानंतर कोण, कौटिल्यने त्याच्या आधी कुणी सांगितलं होतं बघा, अर्थशास्त्राबद्दल सांगितलं होतं ना. अर्थशास्त्र ऍक्च्युली कौटिल्य म्हणजेच विष्णुगुप्त पंडित, चाणक्य, पक्षीण स्वामी. विचारलेला आहे क्वेश्चन राज्यसेवेमध्ये, पक्षीण स्वामी म्हणजे कुणाला म्हटलं जातं. ऍक्च्युली चाणक्यचं ते नाव आहे. स्टोरी माहित असायला हवी, नंतर मी कधीतरी माझ्या चॅनलला म्हणजे मी अपलोड करून देईन आणि त्यावेळेस सांगेन, माहित असायला हवी. सो अर्थशास्त्राचं त्यावेळेस त्यांनी काय दिलं, तिथं गोष्टी दिल्या. त्याच्यानंतर इब्न खाल्दून, ओके, हे महत्वाचं नाव आहे बरं का, इब्न खाल्दून. सो रिसेंटली हे माझ्या पण स्टडीज मध्ये नवीन नाव आलं बरं का. याला फर्स्ट सोशोलॉजिस्ट असं म्हणतात. यांनी मुकद्दम म्हणून नावाचं एक पुस्तक लिहिलं. मुकद्दम म्हणून नावाचं पुस्तक लिहिलं, ज्याचं नाव होतं, ऍक्च्युली याला फर्स्ट सोशोलॉजिस्ट म्हणतात. तसं बघितलं तर फाउंडिंग फादर ऑफ सोशोलॉजी म्हणजे समाजशास्त्राचा पिता, जनक, याला हे कुणाला म्हणतात, विसरले का, नाही ना. ऑगस्ट कॉम्ट, मी सांगितलं होतं, ऑगस्ट कॉम्टला म्हणतात. पण इथं इब्न खाल्दून म्हणून जो होता त्याला फर्स्ट सोशोलॉजिस्ट असं पण म्हणतात. पण मग असं का, हे डिस्टिंक्शन काय, फाउंडिंग फादर ऑफ सोशोलॉजी म्हणजे सोशोलॉजीचा त्यांनी शोध लावला म्हणून त्याला ऑगस्ट कॉम्टला म्हणायचं की तो कोण होता, पिता होता, सोशोलॉजीचा जनक समाजशास्त्राचा, त्याला तिथं तसं म्हणायचं. पण ज्यावेळेस सोशोलॉजी नावाची गोष्ट अस्तित्वातच नव्हती, लोकांना माहितच नव्हतं, हा विषय म्हणून अभ्यास करायला सुरुवातच झाली नव्हती, त्यावेळेस जर कोण पहिला जर अभ्यास करणारा या बाबतीतला जर व्यक्ती होता, पायनियर पहिला, तर त्याला काय म्हणायचं, इब्न खाल्दून हे त्याचं नाव आहे, मुकद्दम असं म्हणून त्यानं काय केलं,
त्याचं नावाचं पुस्तक होतं. सो हे मी मराठीमध्ये पण देतोय. आणि इथं लिहा काय, सामाजिक कल्पनेमध्ये अरिस्टोटलनं काय लिहिलं त्यावेळेस, पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र, त्याच्यानंतर शास्त्र. ओके, थोडस इथं ऍडजस्ट, ठीक आहे क्लिअर करतो. राज्यशास्त्र म्हणून लिहिलं नंबर 1. नंबर 2 प्लॅटोनं काय लिहिलं, रिपब्लिक, गणराज्य. आता गणराज्य म्हणजे काय असतात हे तुम्हाला माहित पाहिजे, मी पॉलिटीत परत शिरणार नाही. त्यावेळेस छोटे छोटे राज्य होते, त्याला गणराज्य असं म्हणतात. बाय द वे, चला देतो सांगून कशाला त्याच्यामध्ये पण, की आपल्या भारतामध्ये जर आपण म्हणतो ना आपण रिपब्लिक आहेत, गणराज्य आहोत. गणराज्य म्हणजेच काय, या देशाचे जे प्रमुख आहेत ते निवडून आलेले असतात. हेड ऑफ द स्टेट इज इलेक्टेड नॉट नॉमिनेटेड. ब्रिटनमध्ये क्वीन आहे, आपल्या इथं नाहीये. आपल्या इथं राष्ट्रपती, सन्माननीय राष्ट्रपती महोदय आहेत, त्यांची निवडणूक होते. याचाच अर्थ आहे काय, रिपब्लिक. नंबर 2, सगळे पब्लिक ऑफिसेस जे आहेत ते सगळ्या पब्लिक्सला कधीही अवेलेबल आहेत. म्हणजे तिथं तुमच्याबद्दल कोणतंही डिस्क्रिमिनेशन केलं जाऊ शकत नाही. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी तुमच्या बाबतीत कुठलाही भेदभाव केला जाऊ शकत नाही. आणि रिपब्लिक म्हणजेच याचा अर्थ हाच आहे, या जे दुसरं मिनिंग सांगतोय मी, की तुम्हाला सरकारी कार्यालय किंवा सार्वजनिक उपभोगासाठी जेवढीही कार्यालय आहेत ती खुली आहेत किंवा तिथं जाऊ शकता तुम्ही. उदाहरणार्थ समजा मला कार्यालयात जायचंय, जाऊ शकता सरकारी याच्यामध्ये, कोणी डिनाय करू शकत नाही. रिपब्लिक जे दिलेलं आहे ना तो त्याचा अर्थ होतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, शेवटची, नेहमी मी म्हणतो महत्वाचं आहे ना, कधीतरी म्हणजे पोरत तुम्हीच मला म्हणणार आहे सर सारखं महत्वाचंच म्हणत असतात. आहेच एवढा मोठा काय म्हणायचं, याची महतीच एवढी आहे की आता ते सारखे शब्द तोंडात येता येतच. पण ठीक आहे, असू दे, चला माहित असू द्या. सो रिपब्लिकचा तिसरा अर्थ आहे वेस्टिंग ऑफ द अथॉरिटी विथ द पीपल. म्हणजेच जर या राज्याची किंवा या देशाची सत्ता जर कुणाच्या हातात आहे तर ती इथल्या लोकांच्या हातात आहे. हा गणराज्य याचा तिसरा अर्थ. सो याबद्दलची जी चर्चा आहे ती प्लॅटोनी त्याच्या आधी केली होती. म्हणजे समाजशास्त्राचा उगम होण्याच्या आधी हे लोक त्याबद्दल बोलत होते. परत त्याच्यानंतर तिसरं काय सांगितलेलं आहे, कौटिल्य जो होता अर्थशास्त्र आहे ना, कौटिल्याने अर्थशास्त्राची काय केली त्यावेळेस, तिथं सांगितलं धनाशिवाय तुमचं स्टेट जे आहे का नाही ते राहू शकत नाही, है ना. धन जे आहे ना, धन पैसा, याच्याशिवाय कुठलंही राज्य उभा राहू शकत नाही. सो हे पण काय, तुम्ही म्हणाल सर मग हे सोशोलॉजी मध्ये कसं काय आहे ना, सिलेबस उचलून बघा, कंपॅरिझन ऑफ द सोशोलॉजी सांगितलं ना वेगवेगळ्या विषयाचं. सो हे होतं त्यावेळेस कंपॅरिझन करायचो ना आपण, तिथं दिलेलं आहे बघा, ज्यावेळेस तुम्ही स्कोप ऑफ द सोशोलॉजी अँड द कंपॅरिझन विथ द अदर सोशल सायन्स म्हणून नावाचा 3 नंबरचा सिलेबसमध्ये पहिलाच बघा मुद्दा आहे तिथं. सो तो आहे तो बघा, म्हणून म्हटलेलं आहे तुम्ही पटकन ते प्रिंट मारून घ्या पहिल्यांदा, सगळ्यात महत्वाची. आणि शेवटचा बघा, मी इथं लिहितो इब्न खाबदून जो होता यांनी मुकद्दम म्हणून नावाचं पुस्तक लिहिलं. कुठलं लिहिलं, मुकद्दम. आणि याच्यामध्ये तो सगळं स्टेट क्राफ्ट बद्दल बोलत होता. म्हणजेच याचा अर्थ काय की त्यावेळेसचं जे पण राज्य कसं असावं, सो हे त्या गोष्टींवर तो काय करत होता, त्यावेळेसची चर्चा होती. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, मग आता हे सोशोलॉजिकल इमॅजिनेशन होतं. तर मग याच्या पुढे जाऊया आपण. आता अजून 1-2 महत्वाचे थिंकर आले. ठीक आहे, बोर होऊ नका, बोर झालं तर थोडासा ब्रेक घ्या. पण एक लक्षात ठेवा की हे फार महत्वाचं आहे. युपीएससी लेवलची मुलं इथपर्यंत आहेत, त्यांनी जर हे अशी उत्तरं लिहायला चालू केली, तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये पाठीमागं पडाल. एक थिंकरने तुमचा अर्धा मार्क वाढू शकतो. आणि तुम्ही बघा ना, एका क्वेश्चनला जर तुम्हाला अर्धा मार्क मिळतोय, 20 क्वेश्चन आहेत किंवा 15 क्वेश्चन धरा, चला 15 क्वेश्चनला जर अर्धा मार्क एक्स्ट्रा मिळाला, किती मिळाले, 7.5 मार्क मिळाले. 2 पेपरमध्ये 7.5 15 मार्क. रँकिंग किती वर खाली जाईल विचार करा ना. 4 मार्कासाठी 20 30 रँक खाली जातात. ज्यांचं सिलेक्शन होतं आणि ज्यांचं होत नाही ना, फरक एवढाच असतो, जास्त नसतो. 4 मार्काचा, 5 मार्काचा, 6 7 8 है ना. युपीएससी युपीएससी 2024चा अटेम्प्ट माझा 58 मार्क होते मला सीसॅट मध्ये. 2 ते 3 क्वेश्चन जर असते ना तरी चित्र वेगळं असतं त्यावेळेस, मेन्सला तयारी असून सुद्धा. सीसॅट जीएस क्लिअर होत नाही तरी पण. सो ही गोष्ट काय आहे की फार मन हे लावून टाकणारे असते आणि दुःखी होतो आपण नंतर. रडत बसण्याशिवाय काय पर्याय नसतो आपल्याकडं. सो मी प्लीज सिन्सिअरली रिक्वेस्ट करतोय की या सगळ्या गोष्टी फार सिन्सिअरली घ्या.
आणि मी सुद्धा याचा स्टडी करतोय तुमच्यासाठी. असं नाही की उठसूट येऊन तुमच्या पुढं लेक्चर्स देणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी. कारण ॲज अ MPSC मेड सिम्पल अटेम्प्ट असा करणार आहे की सगळं व्यवस्थितच दिलं गेलं पाहिजे. वन्स यू विल बी हिअर यू विल गेट ऑल द थिंग्स अंडर वन रूफ. सगळं एकाच ठिकाणी एकाच छताखाली मिळणार आहे तुम्हाला. सो ओके, विदाउट वेस्टिंग टाइम आपण पुढे जाऊया की मॉडर्निटीमध्ये आता फ्रेंच मधले जे थिंकर्स होते, ओके, याच्यामधले जे फ्रेंच थिंकर्स होते, या फ्रेंच थिंकर्समध्ये डी बोनाल्ड, ओके, डी बोनाल्ड म्हणून नावाचा एक थिंकर होता, आणि डी मॅशियर है ना, डी मॅशियर म्हणतात ऍक्च्युली त्याला, डी मॅस्टियर म्हणून नावाचे 2 थिंकर होते. आता हे थिंकर म्हणजे काय आहेत माहिती आहे का, हे सगळ्यात डोकेदुखी आहे सोशोलॉजीची, फार मोठी डोकेदुखी आहे. कारण काय होतं, नवीन नवीन थिंकर येत राहतात आणि असं वाटतं ह्याने हे म्हटलं त्यानं ते म्हटलं, सर किस का याद करू, है ना, काय काय लक्षात ठेवू, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. सो याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की ओल्ड टेक्नॉलॉजीनी नवीन टेक्नॉलॉजी आल्या, ओल्ड टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजी. सोपं आहे. ओल्ड टेक्नॉलॉजीमुळे काय आलं, नवीन टेक्नॉलॉजी आली, नंबर 1. नंबर 2, परत काय सांगितलेलं आहे त्यांनी बघा तिथं पुढं, ओल्ड इन्स्टिट्यूशन्स जाऊन न्यू इन्स्टिट्यूशन्स आले. त्याच्यानंतर त्याच्या पुढे सांगितलेलं आहे ओल्ड व्हॅल्यू जाऊन नवीन व्हॅल्यू आल्या. पुढं त्याच्याच बरोबर परत काय सांगितलं बघा, हे सगळं या सगळ्यामुळं समाजामध्ये क्रिस्टलाइज झालेल्या आहेत गोष्टी. क्रिस्टलाइज म्हणजे इथं लिहून देतो. सो क्रिस्टलाइज आणि कॉन्क्रिटाइज, ठीक आहे. सो इथं लिहितो मी, फ्रेंच विचारवंत ज्याचं नाव होतं डी बोनाल्ड आणि डी मॅशियर यांनी काय सांगितलं, जुने तंत्रापासून कुठे गेलं, नवीन तंत्रामध्ये गेलो आपण, त्याच्यानंतर जुन्या व्हॅल्यूज चालरीती असतील आपल्या किंवा आपले जे नवीन चालरीतींकडे आलो आपण. आणि अजून काय सांगितलं, जुने जे काही आपले संस्था होत्या, जुने संस्था ज्या होत्या किंवा जुन्या म्हणायला पाहिजे होत्या ऍक्च्युली, इथं जुन्या संस्थांपासून काय नवीन संस्था तयार व्हायला लागल्या. सो एक लक्षात ठेवा, सो जुन्या संस्थांपासून नवीन संस्था तयार व्हायला लागल्या. सो याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी कोणी दिल्या, डी बोनाल्ड आणि डी मॅशियर ह्यांनी दिल्या. आणि मग समाजामध्ये काय झालं त्यावेळेस अजून सुद्धा क्रिस्टलाइज होत होतं, म्हणजे गोष्टी नवीन घडत होत्या, है ना, या नवीन गोष्टी घडत होत्या आणि ह्या नवीन गोष्टी घडतच समाजाची जडणघडण चालली होती. आणि याच्यातून काय झालं, सोशोलॉजीला उगम पावायला सुरुवात केली. सो याच्या पुढे आपण जाऊया, अजून जरा थोडंसं आहे हेक्टिक, आय नो दॅट, की म्हणजे मला सुद्धा रेफर करावं लागतात, गोष्टी कराव्या लागतात, है ना. आता याच्या पुढे रोमॅन्टिसायझिंग गो बॅक टू द पास्ट. मग आता ह्यांनी काय सांगितलं माहितीये का, रोमॅन्टिसिझम यांनी सांगितलं गो बॅक टू द पास्ट, ओके, गो बॅक टू द पास्ट. आता गो बॅक टू पास्ट म्हणजे कुठं, इतिहासाकडे परत चला. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, इतिहासाकडे परत चला, ठीक आहे. इतिहासाकडे परत का चला, आपल्याला आपली हिस्ट्री बघायला पाहिजे, सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि मग त्यातनंच कळेल आपल्याला की नक्की इतिहासात काय झालं आणि त्यातनं आपल्याला काय शिकायला भेटलं, ठीक आहे. सो आता बघा की त्याच वेळेस काय झालं होतं, इकॉनॉमिक स्पेअरमध्ये, म्हणजेच इकॉनॉमी अर्बनायझेशन झालं होतं आणि पुअर सॅनिटेशन होतं, पुअर हायजीन आणि स्लम होते सगळे. ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला हा क्वेश्चन येतोय ना, मी क्वेश्चनच्या स्पेसिफिक कॉन्टेक्स्ट मध्ये बोलतोय,
तुम्ही म्हणाल की सर रिपीट रिपीट परत तेच करताय, नाहीये ते, तसं नाहीये. मॉडर्निटी जी आलेली आहे त्याच्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं, सोशल इकॉनॉमिक चेंजेस काय झाले, पॉलिटिकल, कल्चरल, टेक्नॉलॉजिकल, असा क्वेश्चन आला तर ते पॉइंट लिहायचे है ना. व्हॉट इज सोशोलॉजी आला तर तो मागच्या त्याच्या आधीच्या लेक्चर मधलं लिहायचं. याच्यामध्ये आपण काय बघतोय, मॉडर्निटीमुळे सोशल चेंजेस काय झालेले होते आणि त्या सोशल चेंजेसमध्ये काय काय ऍक्च्युली सोशोलॉजी कशी आली हे बघतोय आपण इथं है ना. सो इमर्जन्स ऑफ सोशोलॉजी हे माहित असायला पाहिजे. सो इकॉनॉमिक स्फिअर मध्ये काय होतं, अर्बनायझेशन होतं. आता अर्बनायझेशन होतं म्हणजेच काय की लक्षात ठेवा, तिथं आपण आर्थिक बाबतीत जर गोष्टी बोलायला गेलो आर्थिक ह्याच्यामध्ये, तर अर्बनायझेशन म्हणजेच काय होतं, एक लक्षात ठेवा तिथं शहरीकरण. आणि शहरीकरण होतं तर तिथं स्वच्छतेचा अभाव होता, फार स्वच्छता नव्हती, स्वच्छतेचा अभाव. नंबर 2 पुअर सॅनिटेशन म्हटलेलं आहे, पण पुअर हायजीन आहे ना. तिथं हायजीन म्हणजे आपण काय म्हणतो, आरोग्याच्या सोयीचा, आरोग्याच्या सोयी सुविधांचा अभाव होता. नंबर 1. ठीक आहे, दिस इज नंबर 2. आणि नंबर 3 परत काय सांगितलं होतं, स्लम. स्लम म्हणजेच याचा अर्थ काय, तिथं झोपडपट्ट्या तयार झाल्या होत्या ना, झोपडपट्ट्या तयार झाल्या होत्या तिथं, बरोबर. सो हे तिथं असे चेंजेस होत होते. आता हे सगळे चेंजेस झाले आणि आयलँड्स ऑफ पॉवर्टी अशी नावाची कन्सेप्ट आली आणि हे सगळी दरिद्र्यांनी भरलेली काय होती, डबकी होती. आयलँड्स ऑफ पॉवर्टी असं म्हटलेलं आहे त्याला. दरिद्रीची बेट असं म्हणायची याला. तर दरिद्रीची बेट का म्हणायची, ऑब्व्हियसली अशा गोष्टी असल्यावर कोण म्हणणार आहे, आर्थिक सुबत्ता आहे इथं, हे सगळे काय म्हणायचे, दरिद्रीचे बेट होती, बेट किंवा आयसलँड्स ऑफ पॉवर्टी असं म्हणायला लागले. आता पॉवर्टी म्हणजेच काय तुम्हाला माहित आहे ना, दरिद्री, की तुम्हाला तिथं रिसोर्सेस नसणं आणि तुमच्या रिसोर्सेस नसल्यामुळे तुमच्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या मीट न करता येणं. म्हणजे तुम्हाला जेवढ्या जगण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी लागतात त्या आवश्यक गोष्टींना तुम्ही काय नाही करू शकत, पूर्ण करू शकत नाही. आणि त्या पूर्ण करू शकत नाही म्हणून तर मग याला आपण काय म्हणतो, ऍक्च्युली दरिद्रीची बेट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण ह्याला म्हटलेलं आहे बरं का. कशाला म्हटलेलं आहे, की कोण दरिद्री आहेत, शहर दरिद्रीने भरलेली आहेत का गावं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं सांगितलेलं आहे, ॲज अ सोशोलॉजिस्ट किंवा समाजशास्त्री म्हणून या गोष्टी किंवा या नात्याने त्यांनी असं सांगितलेलं आहे की खेडी जी आहेत ती दारिद्र्याने भरलेली डबकी आहेत आणि ती डबकी जी आहेत ती डोकं वर काढू देणार नाहीयेत. आपल्याला बघायचं आहे ते, बट इथं माहीत असू द्या, हे लक्षात असू. आता याच्या पुढं सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जे पुढे जाणार आहेत, सो इथपर्यंत आपलं जे आन्सर आहे ते आपलं आन्सर्स तिथं काय आहे, लिमिट करायचं आपल्याला, याच्यापर्यंत, याच्या पुढं परत जायचं नाहीये. ठीक आहे, चालेल. सो हे तुम्ही याच्यामध्ये लिहिलं पाहिजे. आता जस्ट 1 मिनिट. सो इथे ह्या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत. आता याच्या पुढं आपल्याला जे बघायचं आहे की डार्क एजेस आणि मॉडर्निटी आणि युरोपमध्ये झालेले सोशल चेंजेस, असा क्वेश्चन जर आला तर आपल्याला काय करायचंय ते लिहायचंय बघा इथं. ठीक आहे, आता डार्क एजेस, सो मी इथं ऍड करतो नवीन पुढं, डार्क एजेस. सो अंधाराचा काळ म्हणतो आपण याला, डार्क एजेस. ओके, डार्क एजेस अँड चर्च. डार्क एजेस अँड चर्च, मॉडर्निटी अँड सोशल चेंज. Dark Ages and Change Church.
ठीक आहे. सो आता याचा जो कॉन्टेक्स्ट आहे, सो आतापर्यंत आपण जे मागचे जे 30 मिनिटं झालं होतं ते डिस्कशन कशाच केलं, मॉडर्निटी आणि सोशल चेंज, याच्यामुळं सोशोलॉजीचा राईज कसा झाला ते बघितलं. ठीक आहे. आता याच्या पुढे जे जाणार आहोत आपण ते आहे रेनेसा, बॅकड्रॉप. रेनेसा जे म्हणतो आपण, रेनेसा म्हणजे काय आहे आता याच्यामध्ये, रेनेसा म्हणजेच नवयुग. ठीक आहे. रेनेसा, नवयुग. नवयुगाचा काळ, रेनेसा म्हणजे काय लक्षात ठेवा. आता रेनेसा म्हणजेच काय की याचं बॅकड्रॉप बघूया, याचे जे वर्ष होते ते बघूया आपण. 5th to 12th सेंचुरी, 5वी ते 12वी सेंचुरी, कॉमन एरा. ठीक आहे. कॉमन एरा असं म्हणतात युरोपियन हिस्ट्रीचा काळ, युरोपियन हिस्ट्री. म्हणजे नवयुगाचा काळ जो चालू झाला ऍक्च्युली हा, ऍक्च्युली वेट थोडंसं इथं चुकलेलं आहे. सो दिस वॉज द डार्क एज. डार्क एज इथं होते 5वे ते 12वी शतकामध्ये इथं होतं आधी. नवयुगाचा काळ असं म्हणता येणार नाही इथं, थोडंसं इथं चेंजेस करा. डार्क एजेस म्हणजे अंधाराचे जे युग होते याच्यामध्ये 5वे ते 12वे शतक, इसवी सन. ठीक आहे. सो कॉमन एरा म्हणजे काय माहित आहे ना तुम्हाला. ठीक आहे, चला कन्सेप्ट क्लिअर करून देतो इथं. समजा येशू ख्रिस्ताचा जन्म आहे तो 0 या वर्षी झालेला आहे. तर येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस त्याच्यापासून आतापर्यंत 2025 इथून एवढे जे वर्ष मोजतो याला आपण कॉमन एरा, ॲनो डॉमिनी किंवा काय म्हणतो, ॲनो डॉमिनी असं म्हणतो. हे दोनच आहेत शब्द लक्षात ठेवा. इसवी सन ज्याला मराठीमध्ये असं म्हणायचं, याला इसवी सन असं म्हणतो. म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म काय म्हणतात 0 वर्षाला झाला आणि तिथपासून आतापर्यंत 2025 झाली वर्ष, याला कॉमन एरा, ॲनो डॉमिनी, इसवी सन असं सुद्धा म्हणतात, माहित असू द्या है ना. आणि त्याच्या आधी जे होतं मग त्याला काय म्हणतात BC, बिफोर ख्राइस्ट किंवा बिफोर प्रेझेंट किंवा BPE असं सुद्धा म्हणतात, बिफोर कॉमन एरा, माहित असू द्या. इसवी सनापूर्वी असं म्हणतो ना आपण, ते सेम माहित असू दे, इसवी सन पूर्व. सो इकडं असं आहे आणि इकडे ह्या गोष्टी आहेत. सो कॉमन एरा म्हणजेच काय की येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतर 5वी ते 12वी सेंचुरीमध्ये. आता युरोपियन हिस्ट्रीमध्ये त्यावेळेसचे जे हे वर्ष होती ना याला डार्क एजेस म्हणायचे, अंधाराचं युग. अंधारात काय असतं, काय होतं सांगा बरं, है ना. कुठलीच आपल्याला उमेद नसते, कुठल्याच गोष्टी आपल्याला काय नसतात तिथं अपेक्षित नसतात आणि पूर्णपणे पेसिमिझम असतं. पेसिमिझम म्हणजेच काय, कुठल्याही अपेक्षेशिवाय आपण तिथं चाललेलो असतो. आता हे सगळं का झालं तर याच्या पाठीमागची जी स्टोरी आहे ती थोडीशी आपण बघूया आणि पटकन याच्यामध्ये थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सो बघा
सो 476 मध्ये जे कॉमन एरा होतं, जे आता सांगितलं मी, तर कॉमन एरा म्हणजे कुठं, इथून पुढं तिथं रोमन एम्पायर म्हणून नावाचं जे राज्य होतं त्याचं पतन झालं. म्हणजे रोमन एम्पायर जे होतं ते पूर्णपणे त्याचं अस्तित्व संपलं तिथं. रोम कुठं आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ऑलरेडी तुम्ही हिस्ट्री वगैरे जर वाचलेलं असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. आणि जनरल फीचर्स जे असतात याचे, हे जनरल फीचर्स काय काय होते बघा त्यावेळेस. म्हणजे त्या राज्य ज्यावेळेस ते पतन झालं त्याच्या आधी ते कसं होतं त्याच्यामध्ये बघायला गेलं, स्ट्रॉंग स्टेट होतं. स्ट्रॉंग स्टेट होतं म्हणजेच काय, खूप पॉवरफुल होतं ते. म्हणजे त्याच्या विरुद्ध त्याच्याकडे बघण्याचा जर कोणाचा दृष्टिकोन असेल तर लोक घाबरायचे त्यांना. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, पीस ऑर्डर स्टॅबिलिटी होती, शांती होती तिथं. ऑब्व्हियसली कधीही कुठलं राज्य बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं जरी आपण बघायला गेलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये शांतता होती, सुख समृद्धी होती. सेम त्याच पद्धतीने बघा इथं पीस ऑर्डर आणि काय होती, स्टॅबिलिटी. बरोबर. पुढं त्याच्यानंतर वेल ऍडमिनिस्ट्रेशन होतं. म्हणजे तिथले जे कोणी प्रशासक होते ते एकदम उत्तम प्रशासक होते, असं त्या राज्याचं काय होतं, धोरण होतं. सो आपण इथे एक काम करूया, 476 इसवी सन मराठीत लिहून घ्यायचंय. आणि याच्यामध्ये काय सांगितलं, रोमन साम्राज्य याचं पतन झालं. पतन झालं म्हणजेच काय, ते संपलं. मग याचे जे फीचर्स होते, फीचर्स म्हणण्यापेक्षा आपण इथं काय म्हणूया, याची जी वैशिष्ट्य होती ती वैशिष्ट्य काय होती बघा. वैशिष्ट्य अशी होती की ते स्ट्रॉंग स्टेट होतं, म्हणजे एक खूप शक्तिशाली राज्य होतं ते. दुसरी गोष्ट होतं पीस ऑर्डर स्टॅबिलिटी सांगितलेली. पीस म्हणजेच काय, तिथं शांतता होती. दुसरी गोष्ट ऑर्डर होती, ऑर्डर म्हणजेच याचा अर्थ, आणि स्टॅबिलिटी स्थैर्य, शांतता स्थैर्य होतं. असं नव्हतं की म्हणजे कंटिन्युअस तिथं लढाया वगैरे अशा चाललेल्या नव्हत्या. आणि वेल ऍडमिनिस्ट्रेशन, तिथले जे प्रशासक होते ते उत्तम प्रशासक होते. त्यांना माहित होतं की त्यांच्या प्रजेची काय गरज आहे आणि काय धोरणं राबवली पाहिजेत. ठीक आहे. आणि चौथी गोष्ट जी सांगितलेली आहे की गुप्त जे राज्य होतं, राजघराणे आपल्या भारतातलं, यांच्याबरोबर त्यांचा काय चालायचा, ट्रेड म्हणजेच व्यापार, हे चालायचं. मग आता याच्यामध्ये काय झालं बघा की 476 मध्ये रोमन एम्पायर होतं, हे दोन गोष्टींमध्ये तिथं विभाजन झालं त्याचं. एक होतं वेस्टर्न आणि एक ईस्टर्न, म्हणजे एक पश्चिम आणि पूर्व, अशामध्ये त्याच्यामध्ये काय झालं, विभाजन झालं. ऑब्व्हियसली होतच, कधीच कुठलं राज्य आजपर्यंत टिकलेलं नाहीये, म्हणून तर पुढे संविधान आलेले आणि ते टिकवण्याचे प्रयत्न झालेले आहेत. पण त्यावेळेस पण बघा 476 मधली स्टोरी अशी आहे, कॉमन एरा इसवी सनातली, की ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे तिथं, हे जे राज्य होते हे राज्य ईस्टर्न आणि वेस्टर्न, म्हणजेच पूर्व आणि पश्चिम, इकडे ईस्टर्न आणि इकडे वेस्टर्न, असं त्याच्यामध्ये त्याचं विभाजन झालं, दोन भाग पडले, हे माहित असू द्या. आणि जे वेस्टर्न होतं त्याचं नाव होतं बघा वेस्टर्न रोम इटली. याला रोम किंवा इटली असं होतं याचं नाव, वेस्टर्न पार्टचं. सो दिस वॉज रोम इटली. आणि ईस्टर्न साइडला जे होतं ते दुसरं आहे कॉन्स्टंटिनोपल. ठीक आहे. आता हे जे कॉन्स्टंटिनोपल जे नावाचं राज्य होतं, इकडचं ईस्टर्न मधलं कॉन्स्टंटिनोपल आणि इकडचं रोम मधलं इटली, हे राज्य होतं. ठीक आहे. आणि प्लीज हे पण तुम्ही मराठीत लिहून घेतलं तरी चालेल. ठीक आहे. पुढं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय झाली की वीक रूलर्स लीड टू द पॉवर व्हॅक्यूम अँड राईज ऑफ द रिजनल पॉवर्स. मग आता बघा, हे जे राज्य होतं ना, ऑलरेडी समजा हे रोमन एम्पायर होतं. आता हे जे रोमन एम्पायर होतं हे फुटलं, आणि त्याच्याबरोबर खाली जे वीक रूलर होते ना, ते तिथं काय झालं की पॉवर व्हॅक्यूम, म्हणजे आफ्टर डिक्लाइन वीक रूलर्स जे होते
ते वीक रुलर्स काय करायला लागले ऍक्च्युली मध्ये तिथं दॅट लेड टू द पॉवर व्हॅक्यूम. पॉवर व्हॅक्यूम म्हणजेच काय की त्यावेळेस तिथं ज्या पण काही त्यांच्या हातामध्ये सत्ता होता त्या सत्ता काय झाली कमकुवत व्हायला सुरुवात झाली. म्हणजे बघा ना, उदाहरणार्थ जरी भारतामध्ये पण बघायचं गेलं तर औरंगजेब जिथं 1707 मध्ये ज्यावेळेस त्याचं निधन झालं किंवा तो ज्यावेळेस मेला औरंगजेब, त्या औरंगजेबला त्याच्यानंतर त्याच्या हाताखालचे जेवढे पण कोणी होते गव्हर्नर्स किंवा त्यावेळेसचे प्रशासक होते त्यांचीच आपापसात भांडणं लागली आणि ते एवढे काय स्ट्रॉंग नव्हते किंवा उत्तम प्रशासक नव्हते की ते सगळ्याच्या सगळ्या राज्यावर कंट्रोल ठेवतील म्हणून. त्यांच्याकडे एवढं कौशल्य नव्हतं. सेम असंच झालं. सेम याच पद्धतीने इथं पण युरोपमध्ये काय झालं की जे कॉन्स्टंटिनोपल ईस्टर्न साईडला आणि इकडे वेस्टर्न साईडला रोम किंवा इटली असं विभाजन झाल्यानंतर तिथं वीक रुलर्स आले. आणि होतं बघा कधी पण मोठा राजा वगैरे पण ज्यावेळेस कधी त्याचा मृत्यू पावतो ना, प्रत्येक वीक रुलरला जे छोटे छोटे राजे असतात ना त्यांना असं वाटतं. किंवा एक भारी स्टिरिओटाईप, एक मूर्तिमंत उदाहरण द्यायचं जर झालं तर बाहुबली नावाचा पिक्चर बघितला आहे ना, तर त्या बाहुबली पिक्चर मध्ये बघा की तो पहिला बाहुबली द बिगिनिंग, त्याच्यामध्ये ते काय असतं की ते राजमाता असते आणि ती येणार असते. त्याच्या आधी आहे का नाही तो त्यांचा मंत्री असतो, तो काय म्हणत असतो, ये जो सिंहासन है बिन राजा के कैसा दिखता है, एकदम है ना वीरान दिखता है, का ना क्यों ना मैं इस पर फिर से बैठकर इस गद्दी पर बैठकर क्या करूं, इसे फिर से सुहागन करू, असं तो म्हणतो. म्हणजेच काय की बघा त्या बाहुबलींचे जे तिथं वडील असतात ते काय झालेले असतात ऍक्च्युली मध्ये तिथं त्यांची डेथ झालेली असते आणि व्हॅक्यूम असतो. मग ते फिलअप करण्यासाठी लगेच काय होतात ते येतात आणि मग ते राजमाता शिवगामी देवी येते आणि ती म्हणते की बाजूला हो महामंत्री, तू असं काय करतोय आणि तू काय करतोय म्हटल्यावर म्हणजेच काय की ते ऐकत नाही. मग कट्टाप्पाला बोलवतात. ते सीन बघितलाय ना तुम्ही, नसेल तर बघा एकदा, थोडासा रिवाइज करा हे लेक्चर झाल्यानंतर. सो त्याच पद्धतीने सेम तिथं पण तसंच झालं है ना. मी एक जस्ट फक्त काय करतोय की तुमचा इंटरेस्ट ठेवण्यासाठी हे सांगतोय. ऍक्च्युली थेरॉटिकली आपल्याला हेच लिहायचंय काय की डिक्लाइन झालेले वीक रुलर्स मध्ये आणि पॉवर व्हॅक्यूम झाले, म्हणजे डिक्लाइन झालं आणि वीक रुलर्स आले, तिथं कमकुवत राजे आले. म्हणजे तिथं असं लिहूया, रोमन साम्राज्याचं काय झालं, पतन झालं आणि त्या पतन झाल्यानंतर म्हणजे पूर्णपणे ते अस्तित्व त्याचं संपायला लागलं आणि तिथं जे वीक रुलर्स म्हणजे कमकुवत जे पण रुलर्स म्हणजे राजे होते त्यांनी काय करायला बघितलं, तिथं राज्य करायला बघितलं. आणि याच्यामध्ये काय झालं की सत्ता जी होती ती सत्तेचं काय झालं, तिथं सत्ता सुद्धा काय व्हायला लागली, कमकुवत व्हायला लागली. किंवा याचा अर्थ असं म्हणूया की व्हॅक्यूम म्हणण्यापेक्षा तिथं आपण असं म्हणूया की सत्तेचा निर्वात म्हणण्यापेक्षा, निर्वात असा शब्द नाही वापरू शकत, सत्ता जी होती ती फार एकदम ढासळायला लागली, तिथं कमकुवत झाली असं मराठीत त्याला म्हणू शकतो. आणि मग पुढे बघा वीक रुलर्स. आणि मग आता काय झालं की तिथं जर्मॅनिक ट्राईब म्हणून नावाची लोक आली. जर्मॅनिक ट्राईब. आता हे जर्मॅनिक ट्राईब कोण होते, तर ऍक्च्युली हे मूल निवासी होते. जसे आपल्याकडे भारतामध्ये सुद्धा ट्राईब्स आहेत ना, आदिवासी लोक, दिकू असं म्हणतो आपण त्यांना, किंवा अनुसूचित जमातीमध्ये टाकलेलं आहे बघा, खोंड असतील, गोंड असतील, त्याच्यानंतर ते काय म्हणतो आपण सेंटिनल म्हणून नावाचे आपल्या ह्याच्यामध्ये आहेत, शॉम्पियन, त्याच्यानंतर कातकरी समाज जे आहे महाराष्ट्रामध्ये, किंवा अजून जर आपण गेलो तर ह्याच्यामध्ये राजस्थानमध्ये पण वेगळे आहेत बघा है ना. स्नेक चार्मिंग कम्युनिटी मधले पण लोक आहेत बहुतेक, आय थिंक ते ट्रायबलच आहेत तिथं. सो असे वेगवेगळे जे ट्रायबल लोक होते ना, तिथं जर्मॅनिक ट्राईब्स म्हणून नावाचे ट्राईब होते. म्हणजे जर्मॅनिक नावावरूनच कळतंय, जर्मन ट्राईब म्हणजेच त्यावेळेसचे तिथले काय होते ते त्यांचं जे ऑर्गनायझेशन होतं ते असं होतं, त्यांचं आयुष्य कसं चाललेलं होतं बघा त्यावेळेस, की त्याच्यामध्ये ती लोक फिरायची अशी जंगलात इकडून तिकडून, जे मिळेल ते जमा करायचं, एका ठिकाणी राहायचं, झूम कल्टिवेशन करायचं. झूम कल्टिवेशन म्हणजेच कसं की तिथं मिळेल तेवढ्या तात्पुरत्या पॅचेसमध्ये काय करायची, शेती करायचं. यांच्याकडे नॉलेज फॉर्मल होतं का एज्युकेशन नव्हतं त्यावेळेस. त्यांच्याकडे पॉवर्टी, डिसीजेस याचं कंडिशन खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि त्यांची जी वे ऑफ लाईफ होती ती एकदम प्रिमिटिव्ह, जंगलात झाडं पाला वगैरे असं घालायचं अंगावर आणि काय करायचं, राहायचं. मग यांच्यामध्ये काय झालं त्यावेळेस, तिथं युद्ध लागलं आणि यांच्यामध्ये टोळ्यांमध्ये काय झालं की पॉवर्स लागलेल्या, यांच्यामध्ये भांडणं लागली तिथं. आता जी भांडणं लागली ती काय झाली, यांच्यामुळे काय झालं की बार्बॅरिक इन नेचर. ओके, बार्बॅरिक, ब्रुटल. त्याच्यानंतर परत काय सांगितलेलं आहे बघा, वॉरलूट, भांडणं करायचे, वॉरलूट मध्ये होते. अजून 2-4 शब्द जे महत्वाचे आहेत ते लिहून देतो तुम्हाला तिथं. आणि प्लंडरिंग आणि रेड मारायचे. आता प्लंडरिंग म्हणजे मग ह्यांची कामं काय होती या जर्मॅनिक ट्राईबची, जर्मॅनिक
ट्राईब जे होते यांची कामं जी होती ना की ब्रुटल होते, म्हणजे हे काय करायचे, खून, चोऱ्या, त्याच्यानंतर काय होतं, वॉर आणि लूट. वॉर आणि लूट म्हणजेच काय, युद्धामध्ये लूट मिळवून आणायची. त्याच्यानंतर काय करायचं, प्लंडरिंग, रेड आहे ना, छापेमारी करून आणायची. मग आता मला एवढं सांगा की बघा स्टोरी कशी आहे की याच्यामध्ये डार्क एजेस मध्ये जे बोलतो ना आपण की डार्क एजेस मध्ये काय नक्की झालेलं होतं, तर जे रोमन एम्पायर होतं ते वीक झालं, त्याचे 2 पार्ट पडले. 2 पार्ट पडल्यामुळे कोण झालं, ईस्टर्न मध्ये कॉन्स्टंटिनोपल, इकडं रोम आणि इटली, असे 2 भाग पडले. आता हे 2 भाग पडल्यामुळं दुसरे जे वीक रूलर्स, त्यावेळेचे कमकुवत राजे होते, ते आले. आणि ते आल्यामुळे काय झालं की त्यांच्याकडे तर सत्ता त्यांना काय कंट्रोलच करता येत नव्हती, मग त्यांनी ती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचबरोबर इथं हे कोण होते, जर्मनिक ट्राईब्स म्हणून होते. ह्या ट्राईब्सनी ती मात्र अपॉर्च्युनिटी उचलली बरं का. हा, त्यांना कळलं आता सेंट्रली कोणच नाही राहिलेला, आता तो राजाच राहिलेला नाही, ग्रीक एम्पायरच राहिलेलं नाहीये, ते रोम, इटली वगैरे. आता आहे ना मस्तपैकी काय झालेलं आहे, तिथं तवा तापलेला आहे, आपला हातोडा मारायची तिथं वेळ आलेली आहे. आणि मग त्यांनी भांडणं करायला सुरुवात केली. भांडणं म्हणण्यापेक्षा इथं बघा दिलेलं आहे, बार्बेरिक इन नेचर होते, ब्रुटल म्हणजे काय, एकदम खुंखार असं म्हणतो ना आपण, ब्रुटल आहे ना, ते अजिबात कुणाचा विचार करत नाहीत. वॉर, लूट, प्लंडरिंग, रेड मारायला सुरुवात केली, छापेमारी, का त्यांना सत्ता पाहिजे होती ना. मग या पद्धतीने त्यांनी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू करायला त्यावेळेस तिथं चालू केले. आणि मग याच्यामधून काय झालं की तिथं युरोपमध्ये दिस लेड टू द पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी. पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी म्हणजेच काय, तिथं राजकीय अस्थिरता आली. आता ऑब्विसली तुम्हाला माहित आहे राज्य गेलेलं आहे तिथं, म्हणजेच राजकीय काय झाली होती, तिथं अस्थिरता निर्माण झाली. आता ही अस्थिरता जी निर्माण झाली ही कशामुळे निर्माण झाली, तर एक लक्षात ठेवा, स्टेट संपलं ना. स्टेट कशासाठी असतं, पाठीमागं पण सांगितलं होतं ना, एक डेफिनेट टेरिटरी आहे, जॉग्राफिकल एरिया आहे, तिथं लोक राहतात, त्यांना स्वतःच्या व्हॅल्यूज आहेत, तिथं ते इलेक्शन्स यासारख्या गोष्टीला प्राधान्य देतात. किंवा जरी डायरेक्ट डेमोक्रेसी नसेल तरी इनडायरेक्ट डेमोक्रेसी असते तिथं. त्याच वेळेस आपण तिथं काय म्हणलं होतं, स्टेट. युपीएससीने क्वेश्चन विचारला होता प्रिलिम्स मध्ये, हे सांगितलं होतं. मग हे जे होतं की आता रोमन एम्पायर संपलं, जर्मनिक ट्राईब्स आले, यांनी भांडणं करायला सुरुवात केली, चोऱ्या माऱ्या सुरुवात करायला ज्यावेळेस केली, मग काय होणार आहे मला एवढं सांगा, पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटीच होणार आहे. आणि ज्यावेळेस माणूस लढायला जातो, मला एवढं सांगा, गाणी थोडीच म्हणणार आहे. आता गाणी जर थोडीशी म्हणणार आहे तर मग मला एवढं सांगा, सिक्युरिटी लाईफची कशी राहणार आहे, तुम्ही वैयक्तिक सुरक्षता देऊ शकता का सांगा एखाद्या ह्याची. अशा भांडणांमध्ये ज्यावेळेस तुम्ही बघाल त्यावेळेस लाईफ सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज्ड. आता ही जी कॉम्प्रोमाइज झालेली होती लाईफची सिक्युरिटी, म्हणजेच जीविताचं, म्हणजे जीवनाला काय होता त्यावेळेस धोका निर्माण झाला, जीविताचा धोका निर्माण झाला. आता धोका तर निर्माण होणारच की, एका सुट्टी देणार आहेत का तेव्हा, लढाई करणार, समोर जर काय मिळालं, साधी भोळी भाबडी माणसं असणार ती त्यांच्या पुढे आल्यावर त्यांना काय करणार आहेत तेव्हा, तलवारीनं धरून बारबारीक, म्हणजे काय सुट्टीच देणार नाहीत ना. असंच तर आहे ना मग हे. मग जीविताचा धोका निर्माण झाला. आणि मग मला एवढं सांगा की आता याच्यामध्ये कल्चरमध्ये काय चेंजेस होतील, माणसं कल्चरमध्ये आता ज्यावेळेस भांडणं होतात, मला एवढं सांगा की भांडणं झाल्यानंतर कुठला एखादा व्यक्ती असतो का तो डान्स आणि म्युझिक करत बसेल का, नाही. किंवा आहे गाणी ऐकत बसतो का. आपण तरी बघा ना, कधी समजा जोरदार कडाक्याचं भांडण झालेलं आहे आपलं घरात, आणि असं झाल्यानंतर आपण घरात मस्तपैकी म्युझिक लावतो का, आणि शांत, हा मग माझं डोकं शांत होईल, मी मस्तपैकी जरा 4 गाण्यांवर नाचेन. नाही होत असं, है ना. मग काय होतं, आपण डोकं शांत करायला काय गेल, काहीच नाही करू शकत. मग मला एवढं सांगा, जर अशा गोष्टी झाल्या तर त्यावेळेस युरोपमध्ये जे कला, साहित्य, आर्ट, लिटरेचर, आर्टिफॅक्ट्स जे म्हणतो ना आपण, हे सगळं ह्याच्यामध्ये सुद्धा डिक्लाइन होणार नाही का. मला एवढं सांगा की जेवढं सगळं कंट्रीचं जे लक्ष आहे ते कशात चालणार आहे, वॉर, तिकडे जाणार आहे सगळ्या गोष्टी, तिकडेच आपण डोकं लावणार. म्हणून बघा ना, ज्यावेळेस कधी पण आपण हिस्ट्रीमध्ये ज्यावेळेस तुम्ही युपीएससीचा स्टडी करणार किंवा ज्यावेळेस राज्यसेवेचा स्टडी करणार आहोत त्यावेळेस असं तुम्हाला दिसेल की जे प्रशासक किंवा जे राज्यकर्ते युद्धात गुंतलेले होते त्यांना फार वेळ नाही देता आला ह्या कला, साहित्य या गुणांना, है ना. जे शांतताप्रिय राजे होते त्यांना मात्र हे करता आलं का.
मग ज्यावेळेस शांती असते त्यावेळेस माणूस म्हणतो चला सोशल गॅदरिंग्स करूया किंवा काय करूया की याच्यामध्ये एखादी गोष्ट आपण एन्जॉयमेंट म्हणून करूया. सरळ साधं सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं, मला एवढं सांगा, वर्षभर आपण गॅदरिंग करतो का? शाळेमध्ये होतं त्यावेळेस आपलं जे संमेलन असायचं वार्षिक आहे ना, गॅदरिंग म्हणायचो आपण ते डिसेंबर महिन्यातच का ठेवायचे? परीक्षा नसायच्या त्या काळात, 6 महिने झालेली असायची, 6 महिने झाली, डोक्याचा लोड कमी झालेला आहे, काहीतरी आपण तिथं करतोय. आणि तिथून पुढे काय झालेलं आहे की आता आपली फायनल एक्झाम होणार आहे त्याच्या आधी मग सहल वगैरे ज्या गोष्टी असतात हे कुठं करतो आपण? त्याच काळात करतो, म्हणजे शांततेच्या काळात करतो. मग आता युरोपमध्ये ह्या काळात तर कुठं शांतता होती का? एवढं सगळं एक्झाम्पल सांगितल्यावर मला सांगा शांतता कुठं होती? सरळ तर लिहिलंय म्हणणार तुम्ही सर, हे बघा छापेमारी, अस्थिरता, लूट, हे काय चांगले शब्द थोडीच आहेत. सो याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की तिथं सिक्युरिटी ऑफ लाईफ कॉम्प्रोमाइज झाली होती, जीविताचा धोका निर्माण झाला होता. आणि मग कला आणि साहित्यामध्ये काय होणार आहे? 100% डिक्लाइन होणार आहे. म्हणजेच याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो, डिक्लाइन, दिस लेड टू डिक्लाइन इन आर्ट, लिटरेचर, है ना. त्याच्यानंतर कला आणि साहित्यामध्ये काय होणार आहे? मग कला आणि साहित्य यामध्ये घसरण होणार आहे, बरोबर ना? मी सांगितलेलं तुम्हाला पटलं असेल, आय होप सो हे पटलेलं असेल तुम्हाला. मग यालाच तर डार्क एजेस म्हणतात ना. युरोपमध्ये जो सगळ्या गोष्टींचा मोरॅलिटी डिक्लाइन झाली होती. आता मोरॅलिटी म्हणजेच काय तुम्ही वाचणार आहे एथिक्समध्ये, याचा पुढचा जो पॉईंट आहे ना तो मी एथिक्स बद्दल बोलणार आहे. मोरॅलिटी म्हणून नावाची गोष्ट. आता मोरॅलिटी म्हणजे काय असतं ते तुम्हाला थोडंसं सांगून जातो. इंग्लिशमध्ये जर सांगायचं म्हटलं, इनर सेन्स ऑफ रायटिनेसनेस दॅट एक्झिस्ट विद इन द ह्युमन. म्हणजे आपल्याला आतनं वाटतं ही गोष्ट खरी आहे, ही चुकीची आणि ही बरोबर आहे. आता सांगायचं गेलं तर बघा, रस्त्याने चाललेला आहात तुम्ही मस्तपैकी, आता किंवा परवाचं उदाहरण घ्या, चला ते न्यूजपेपरमध्ये फार चर्चेत होतं तेच घेतो मी उदाहरण, आणि त्याच्यावर एक्सप्लेनेशन देतो की एथिक्स म्हणजे काय असतं आणि एथिक्स कसं डिक्लाइन झालं होतं युरोपमध्ये, म्हणजे नैतिकता जे आपण असं म्हणतो. तर बघा याच्यामध्ये काय झालं होतं की ते एक्झाम्पल असं होतं की त्या ज्या वर्कर होत्या, जे क्लीनर होत्या, त्यांना 10 लाख रुपये सापडले, त्यांनी ते माघारी आणून दिले. आता बघा त्या वर्कर आहेत, पैशाची गरज त्यांना सुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे की सॅनिटेशन वर्कर जे क्लिनिंग करतात त्यांना एवढा तर पगार नसतो की 10-10 लाख रुपये वर्षाला कमवतील, शक्यच नाहीये, पॉसिबल नाहीये. एज्युकेशन घेऊन मिळत नाहीये तर मग इथं असं त्यांना किती असं मिळणार आहे. पण त्यांना ते कचऱ्यात 10 लाख रुपयाची पिशवी सापडली. आता 2 गोष्टी त्यांच्या मनात आल्या असत्या, कुणी बघितलं नाहीये मला, मी गपचूप आपल्या घरी घेऊन जाते. आणि दुसरी गोष्ट, अरे बाबा आता घरी का घेऊन जाते, मला सुद्धा गरज आहे, मला सुद्धा घर चालवायचं आहे, मला पण मुलं बाळ आहेत, पण है ना, म्हणजे ह्या पैशाची मला गरज आहे, मी काय करतोय माझ्याकडे ठेवते पैसे. पण दुसरा विचार असा आला की अरे ज्याचे 10 लाख रुपये गेले असतील त्याचं काय रे, त्याला पण वाटलं असेल ना, अरे हा काय झालेलं आहे ऍक्च्युली मध्ये यामध्ये तिथं काय आहे की त्याला पण गरज असणार आहे, त्या व्यक्तीला पण किती वाईट वाटत असेल, माझे 10 लाख रुपये कुठे गेले असतील. बघा ना, विचार करा, साधी 100 रुपयाची नोट इकडे तिकडे झाली तर आपण घर उलटपालट करतो. मिडल क्लास म्हणजे आपण ज्या फॅमिलीजला बिलॉंग करतो सगळ्यांच्यातच होतं. बघा कधी 100 रुपये झाले तर इकडे तिकडे आपण करणार आहे, पैसे महत्वाचे आहेत. मग या 2 गोष्टींमध्ये आता तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. काय डिसिजन घ्यायचा आहे की ते जे पैसे मला मिळालेले आहेत का नाही ते माझ्या स्वतःसाठी ठेवू का ते दुसऱ्याचे आहेत म्हणून त्याला परत देऊ. आता ह्याच्यामध्ये तिथे एक गायडिंग प्रिन्सिपल येतं, एक तत्व येतं, हे पैसे माझे नाहीत, मी घेणार नाही. दुसरी गोष्ट काय, मला पैशाची गरज आहे, मी घेणार. मग याच्यामध्ये तो जर एखाद्या व्यक्तीनं असं ठरवलं, त्यांनी काय ठरवलं त्यावेळेस, हे पैसे माझे नाहीत, ही मालमत्ता माझी नाहीये, ज्याची आहे त्याचा बिलॉंग करते. संजय दत्तचा एक मूवी आहे, आय थिंक सीन मी बघितलेला आहे, त्याच्यामध्ये पण बघा त्याच्या पुढे अशी पैशाची भरलेली बॅग असते आणि ती पडलेली असते आणि तो परत माघारी आणून देतो. संजय दत्त सीन आहे तो एक मूवीमध्ये, आणि तो देतो, म्हणतो की तुम्हें पता है इस बैग में क्या है, तो म्हणतो नहीं पता, इस बैग में 10 लाख रुपए है. तर तो म्हणतो की साहब ये भी किसी की अमानत है ना, जिसकी होगी उसे लौटाना चाहूंगा, अगर कोई काम होगा ना तो बता दो मुझे बस. आणि तो बॅग त्या मालकाला देऊन येतो परत माघारी. तिथं अमानतच बहुतेक नावाचा मूवी आहे, तो जुना पिक्चर आहे, कधीतरी बघायला मिळाल तर बघा. मला पिक्चर बघायचा पण शौक आहे, सो मी त्याचा रिलेव्हन्स लावून इथं सांगतो. मग हे काय आहे, एथिक्स, नैतिक शास्त्र, म्हणजे इथं जे गायडिंग प्रिन्सिपल होतं तुमचं, की जे आपल्याला मार्गदर्शन केलं की हे पैसे माझे नाहीयेत, ही चुकीची गोष्ट आहे की माझ्याकडे ही गोष्ट ठेवणं. सेम त्याच पद्धतीने इथं
हे जे भांडणं वगैरे जे चाललेली होती, हे सगळी गोष्टी मोरॅलिटी हे काय चांगलंय का? एथिकली नैतिकदृष्ट्या बरोबर आहे का? नाहीये का? नाही, ह्यानं काय लोकांचा विकास थोडीच होणार आहे. सो या पद्धतीने जर बघायला गेलं आपण तर याच्यामध्ये काय आहे असं बघायला मिळेल आपल्याला की एथिकल डिक्लाइन होता टोटली. युरोपमध्ये एथिकल डिक्लाइन का झाला? नैतिक दृष्ट्या घसरण का झाली? नैतिक दृष्ट्या घसरण झाली इथं. आणि अख्खा युरोप म्हणून जे अंधाराचं युग म्हणतात ना, याच्यामुळेच. अंधाराचं युग म्हणजे लक्षात ठेवा, असं काय नाही सूर्य उगत नव्हता असं नाहीये तिथं. नाही तर असं म्हणाल की सर सूर्य उगत नव्हता काय, तसं नाहीये. अंधाराचं युग म्हणजे तिथं कुठल्याच पॉझिटिव्ह गोष्टी चालत नव्हत्या. मग आता सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काय झालं की डिस्ट्रक्शन, डिअर्बनायझेशन. मग यामुळे काय व्हायला लागलं, जी लोक शहरात आधी आली ना, बघा मी तुम्हाला मगाशी या मुद्द्याची सुरुवात करताना अर्बनायझेशन म्हणून सांगितलं. आता उलटी प्रोसेस चालू झाली, डिअर्बनायझेशन. शहरातून लोक बाहेर निघायला लागली का? आता अशा गोष्टी शहरात होत आहेत, कोण राहील सांगा ना. मुंबईमध्ये पण सेम तसंच झालं होतं की आहे ना, क्राईम रेट वाढला, सगळ्या गोष्टी झाल्या. कुणाला शहरात राहू वाटणार आहे? सारखे तुमच्या घराच्या बाजूला भांडणं येत होत आहेत, नाही राहू वाटणार. सो त्याचा इम्पॅक्ट काय पडला या गोष्टींचा? देअर वॉज अ डी अर्बनायझेशन. म्हणजेच याचा अर्थ शहरातून लोक बाहेर जायला लागली. ठीक आहे. सो ही कारण होती. आणि त्यामुळे काय झालं की डिअर्बनायझेशन झालं. लँडवर प्रेशर त्यावेळेस खूप होतं. लँडवर जास्त प्रेशर होतं म्हणजेच काय? लँड प्रेशर जास्त होतं, जमिनीवर ताण होता त्यावेळेस. आता जमिनीवर ताण होता म्हणजेच काय? एक्सप्लेन करायची थिअरी म्हणजे बघा, गावाकडे जातो, मोकळं ढाकळं असतं आपण म्हणतो. लोक काय असतात तिकडं, निवांत 1 एकर मध्ये पळा म्हणतात, पळून पळून दमा होईल पण काही जमीन संपायची नाही, गावाकडे म्हणतात असं आहे ना. एवढी जमीन आहे आपल्याकडं है ना. पण शहरामध्ये आल्यावर दाटीवाटीने एकदम राहतात लोक. मग जमिनीवर प्रेशर राहणार म्हणजेच काय की त्या जमिनीची जी तुम्हाला ॲबिलिटी टू अकोमोडेट द नंबर ऑफ पीपल, हे काय होतं, फार अवघड होऊन जातं. मुंबईमध्ये कधी गेला तुम्ही, तिथं धारावी वगैरे, तिथं जर तुम्ही झोपडपट्टी एरियामध्ये जर बघितलं असेल चित्रपटांमध्ये किंवा चित्रांमध्ये, किती लोक दाटीवाटीने राहत असतात है ना. मग एवढी जवळजवळ राहिली तर हवा खेळती राहत नाही, डिसिजेस होतात है ना. जे तिथं त्यांचं जे काही सांडपाणी वगैरे आहे ते सगळं खराब होतं. आणि आपल्याला ते चित्र बरोबर दिसतं का? विदारक, फार भयानक दृष्टी म्हणजे ते चित्र असतं. सो सेम त्याच पद्धतीने बघितलं तर लँड प्रेशर म्हणजे जमिनीवर ताण होता. आणि याचाच उपयोग जो होता तिथल्या लँडलॉर्ड्स जे होते. लँडलॉर्ड्स म्हणजे कोण 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 कुठले? इस्टेट जनरल सेकंड मधले लॉर्ड्स. काल सांगितलं होतं ना तुम्हाला, स्वॉर्ड्स, लॉर्ड्स ऑफ स्वॉर्ड्स आणि लॉर्ड्स ऑफ रोब्स है ना. तिथं लँडलॉर्ड होते, ते जमिनी होत्या त्यांच्याकडं. ह्यांनी एक्सप्लॉयटेशन करायला सुरुवात केली, लोकांचं शोषण करायला सुरुवात केली. एक्सप्लॉयटेशन म्हणजे याच्यामध्ये जमीन धारकांनी काय करायला गेली? लोकांचं शोषण करायला सुरुवात केली. आता लोकांचं शोषण कसं करायला सुरुवात केली तर बघा, समजा एखाद्या जमीनदाराकडे 100 एकर जमीन आहे आणि 100 एकर जमिनीमधली 1 एकर जमीन त्याने दुसऱ्याला कसायला दिलेली आहे. आणि ती समजा त्या व्यक्तीला त्या जमिनीतून 10 गव्हाची पोती तयार होतात, म्हणजे 10 पोती गहू होतोय. आणि त्यातलं मग तो काय म्हणायचा, 8 किंवा 9 मला आणून दे, आणि त्या बिचाऱ्याला एकच ठेवायचं. मग ह्याला शोषण नाही म्हणणार तर मग काय आहे? जमीन तर दिलेली आहे का? मी जमीन दिलेली आहे, तुझ्याकडे जमीन नाहीये, तू कसायला, तुझ्याकडे काहीच नाही, मी जर दिलं नाही तर तू खाणार काय? मग काय करायचं? 10 पोती झाली ना, चल दे माझ्याकडे पाठवून. मग अशा पद्धतीचं तिथं काय होतं? एक्सप्लॉयटेशन होतं. म्हणून मग काय झालेलं होतं बघा, याला काय म्हटलं होतं की डार्क एजेस असं इथं म्हटलं गेलं होतं. ठीक आहे. आता अजून डार्क एजेस याला का म्हटलेलं आहे? आहेत याच्यात सुद्धा बरेचसेच घटक आहेत. परत आपण म्हणूया, जे येऊया इथं चर्चकडं. सो चर्च जे होतं, इथं लिहितो मी चर्च डॉमिनेटेड एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ
लाईफ, प्रत्येक लाईफचा डिसिजन घेण्याचा अर्थ चर्चला होता. आणि दुसरी गोष्ट काय झालेलं होतं की ट्रबल टाइम्स सोलेस रियालिटी. आता एवढं सगळं असं झालेलं आहे, मग लोक देवाचा धावा करणार ना. बघा, आपण संकटकाली देव आठवतो असं म्हणतात, सेम तसं झालं युरोपमध्ये. लोकांना देवच आठवायला लागला, चर्चच आठवायला लागले, आणि तिथं जाऊन लोक प्रेयर करायला लागली है ना. डिअर गॉड जस्ट ब्लेस अस विथ द ब्लेसिंग्स मागायला लागली. ते जातात ना चर्चमध्ये जाऊन की आय हॅव कमिटेड सेन्स अँड आय एम जस्ट रेडी टू डू द पिनन्स, आणि मला याचं प्रायश्चित्त करायचंय, जे काही असेल ते मी तुझ्यासमोर उघडपणे मान्य करतो, असं जाऊन करतात लोक चर्चमध्ये. बरोबर आहे ना. चर्च त्याच्यासाठीच गोड. आणि देवाचा दावा करायला लागली ऍक्च्युली मध्ये. आणि देवाचा दावा करायला लागल्यानंतर मला एक सांगा, म्हणजेच काय की इन ट्रबल टाइम्स जे आहे, या ट्रबल टाइम्स मध्ये काय दिलेला आहे शब्द, सोलेस रियालिटी. सोलेस रियालिटी असं म्हटलेलं होतं. आणि ब्रिंग्स द पॉझिटिव्हिटी, म्हणजे लोक, चर्च जो होता, चर्च हा युरोपमध्ये उच्चस्थानी होता किंवा होते, आणि समाजातील प्रत्येक गोष्टींना नियंत्रित करायचे. आता हे नियंत्रित करायचे, मग काय झालं की ट्रबल टाइम मध्ये ब्रिंग्स पॉझिटिव्हिटी. आणि त्याच वेळेस युरोप मधला जो कार्ल मार्क्स होता, त्या थोर विचारवंतांनी काय सांगितलं माहितीये का, रिलिजन इज द ओपियम ऑफ द मासेस. रिलिजन इज द ओपियम ऑफ मासेस, साय ऑफ डिप्रेस्ड है ना, साय ऑफ डिप्रेस्ड असं त्यांनी म्हटलं. म्हणजेच काय बघा, रिलिजन हा ओपियम सारखा काम करतोय. ओपियम म्हणजेच काय की अंमली पदार्थांसारखं हे काम करतोय. म्हणजेच काय की बघा, ज्यावेळेस लोकांना त्रास होतो त्यावेळेस लोक काय करतायत, देवाचा दावा करतायत, चर्चकडे जात आहेत, आणि त्यांना हे कळतच नाहीये काय की मी हे एखाद्या अंमली पदार्थाचं सेवन केल्यानंतर माझं डोकं कसं भिनतं आणि मला दुसरं जगातलं काहीच कळत नाही. त्या पद्धतीनं रिलिजन काम करतो, म्हणून त्याला ओपियम ऑफ द मासेस असं म्हटलेलं आहे. शब्द तुम्ही तोच लिहिलेला अपेक्षित आहे. याला ओपियम ऑफ द मासेस असंच म्हणा, है ना. सो कार्ल मार्क्स याने धर्म याला ओपियम असे संबोधले, है ना. सो ड्रग ऍडिक्ट झाल्यासारखं त्या गोष्ट आहे असं सांगितलं. मग या सगळ्या गोष्टींमध्ये क्रिएचर स्टेटस को रिवोल्ट, आणि युरोप वॉज डिवायडेड इंटू पॉलिटिकली युनाइटेड बाय रिलीजन, है ना. सो युरोप वॉज डिवायडेड बाय पॉलिटिकली युनाइटेड बाय रिलीजन. आणि या रिलीजन मुळे काय व्हायला लागलं, युरोपचं एकत्रीकरण व्हायला सुरुवात झालं. आता युरोपमध्ये काय होतं, पॉलिटिकली डिव्हिजन का झालं होतं मी सांगितलं. स्टोरी परत तीच, रोमन एम्पायर फुटलं, कॉन्स्टंटिनोपल, ईस्टर्न, वेस्टर्न, रोम, इटली. त्याच्यानंतर परत काय झालं, मग जर्मनी ट्राईब आले, त्यांनी भांडणं करायला सुरुवात केली. जे वीक रुलर होते त्यांना काय सांभाळता आलं नाहीत गोष्टी, त्यांना सांभाळता आल्या नाहीत, म्हणजेच काय झालं, पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आली. आणि पॉलिटिकली इन्स्टेबल होता म्हणजे डिवायडेड होता, विभाजन झालं होतं, कुणाचीच सत्ता तिथे नव्हती. त्यावेळेस लोक चर्चच्या पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय डिअर्बनायझेशन झालं होतं, पॉवर्टी, डिसीज, बाकी सगळ्या गोष्टी होत्या. आणि ह्याच्यामुळे काय झालं की लोक तिथं काय म्हणायला लागली, देवाचा धावा म्हणजे चर्चकडे जायला लागली. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की समोर यायला लागली आणि एकत्रीकरण व्हायला लागलं तिथं चर्चमध्ये. लक्षात आलं. आणि मग युनायटेड
व्हायला लागली, म्हणजे एकत्र व्हायला लागली धर्माच्या नावाखाली. मग चर्च त्यावेळेस काय व्हायला लागलं, चर्च गेव मॉरल ऑर्डर. आणि मग तिथं जे लोक होते ना चर्च मधले पोप वगैरे, ते मॉरल ऑर्डर द्यायला लागले, म्हणजे आज्ञा द्यायला लागले, सांगायला लागले गॉड वर्सेस इव्हिल, म्हणजे गॉड कोण आहे आणि इव्हिल कोण आहे, राक्षस दानव कोण आहे, यातला फरक सांगायला लागले. देतो तो देव, राखतो तो राक्षस, समथिंग लाईक दिस वन. तुम्ही ते एक मूवी आहे, जस्ट मला आता नाव आठवत नाहीये, बट तो ह्यातलाच मूवी आहे, मी घोस्ट रायडर, येस, त्या मूवीचं घोस्ट रायडर म्हणून नाव आहे. त्याच्यामध्ये ते दाखवलेलं आहे बघा, गॉड आणि एव्हिल याच्यामधलं हे काय म्हणायचं, जो फरक आहे तो चर्चमध्येच दाखवलेला आहे बघा, युरोपमधला आहे. जर तुम्ही कधी लहानपणी जर तुम्हाला हॉलिवूडचे बघायचे मूवीज बघायचे शौक असतील ना, त्याच्यामध्ये ते चर्चचं दाखवतात है ना. आणि तिथं बघायला मिळेल की जे गॉड वर्सेस एव्हिल आणि मॉरल ऑर्डर, म्हणजे तुम्ही नैतिकतेनं कसं वागलं पाहिजे, हे चर्च सांगायला लागले त्यावेळेस. बघा किती विरोधाभास आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे, की जे प्रिस्ट वगैरे जे बसले होते ना, तेच लोकांना लुटायचे काम धंदे करायचे आणि काय करायचे, वरून इकडं सगळं सांगायचं. म्हणजेच काय, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, अशी कंडिशन होती युरोपमध्ये. सो दिस वॉज द सिच्युएशन है ना. सो दिस वॉज द कॉन्ट्राडिक्टरी सिच्युएशन दॅट एक्झिस्टेड इन अ युरोप. हे झालं त्यावेळेस. मग यामुळे काय झालं की ऍक्च्युली याचे निगेटिव्ह ऍस्पेक्ट, आता हे तर पॉझिटिव्ह आहे, किंवा रिजिडिटी वर्सेस काय म्हणतात, राईट वर्सेस रॉंग, राईट वर्सेस रॉंग, म्हणजे चूक की बरोबर, यातला काय फरक आहे हे सांगायला लागले चर्च. पण याचे निगेटिव्ह इन्फ्लुएन्स काय झालंय की ह्या चर्च जे आले ना इथं, या चर्चचा जो परिणाम किंवा इन्फ्लुएन्स म्हणतो आपण, हा इन्फ्लुएन्स काय झाला बघा, की चर्च बिकेम सुप्रीम बॉडी किंवा अथॉरिटेरियन. अथॉरिटेरियन म्हणजे काय रे, लक्षात ठेवा, सगळं तेच बघायला लागले, दुसरं कोण नाहीच तिथं. आणि टोटल कंप्लीट आणि रिलिजियस इंडॉक्ट्रिनेशन म्हणतो आपण तिथं, रिलिजियस इंडॉक्टरिनेशन, म्हणजे जे चर्च सांगेल तेच खरं आणि जे धर्म सांगेल तेच खरं, बाकी सगळं चुकीचं, असं तिथं काय व्हायला लागलं. ऍक्च्युली ह्या गोष्टी तिथं तयार व्हायला लागल्या. आणि हे पण मराठीत लिहून दिलं की बघा, युरोप राजकीय दृष्ट्या अस्थिर होता व रिलिजन धर्मामुळे एकत्र झाला है ना. आणि सो आता युरोप हा धर्मामुळे एकत्र झाला, नंबर 2. आता चर्चनी काय काय कामं केली ते बघूया आपण. चर्चची जी कामं होती ती अशी होती, चर्चनी काय करायला लागले, नैतिक शिक्षण देण्यास सुरुवात केली. नैतिक शिक्षण देण्यास सुरुवात केली, नंबर 1. नंबर 2 काय सांगितलं, गॉड वर्सेस इव्हिल, देव आणि राक्षस कोण आहेत यांच्यातला फरक सांगायला सुरुवात केली, फरक. नंबर 3 राईट वर्सेस रॉंग, चूक आणि बरोबर यातला फरक सांगायला सुरुवात केली. आता यातला फरक ज्यावेळेस सांगायला सुरुवात केली, मग चर्चमुळे काय झालं की अथॉरिटेरियन स्टेट झालं, म्हणजेच पूर्ण एक लक्षात ठेवा, त्यांची एकाधिकारशाही आली तिथं. चर्चची काय झाली, एकाधिकारशाही निर्माण झाली. हे निगेटिव्ह गोष्टी बोलतो मी चर्च बद्दलच्या. मग एकाधिकारशाही निर्माण झाल्यानंतर काय झालं, प्रश्न विचारण्याची मुभा नाही, प्रश्न विचारण्याची मुभा नव्हती है ना. चुप बैठ नाही, अजिबात ऐकाय, प्रश्न विचारायचे नाहीत, आम्हीच इथं सगळे तुमचे सर्व असं तिथं त्यावेळेस काय झालं ऍक्च्युली मध्ये,
वातावरण निर्माण झालं. आता असं वातावरण ज्यावेळेस तिथं चर्चमध्ये निर्माण झालं, मग काय होणार आहे मला एवढं सांगा. मग ब्लाइंड ट्रस्ट तयार झाला. आता थोडं मी जेवढ्या नोट्समध्ये आहेत माझ्या तेच काढून देतोय. ब्लाइंड ट्रस्ट निर्माण झाला. ब्लाइंड ट्रस्ट, फेथ है ना. अजून काय निर्माण झालं त्याच्यानंतर, गॉड इज इम्युटेबल. गॉड इज इम्युटेबल आणि इनफॅलिएबल आहे असं सांगायला सुरुवात केली. इनफॅलिएबल म्हणजेच काय, देव चुकूच शकत नाही अशी धारणा तिथं काय झाली, निर्माण झाली. आणि मग कन्सेप्ट ऑफ हेल आणि हेवन तयार झाली. ऍक्ट इन अ गॉडली मॅनर है ना. म्हणजेच इथं कॉन्सेप्ट ऑफ हेल अँड हेवन, स्वर्ग आणि नरक, जहन्नुम पण म्हणतात त्याला हिंदीमध्ये, अशा संकल्पना तयार झाल्या. मी इथं लिहितो. शक्तिशाली चर्च एक शक्तिशाली केंद्र बनले. आता या शक्तिशाली केंद्र बनल्यामुळे मग काय झालं की देव जो आहे त्याला प्रश्न विचारायचे नाहीत आणि देव कधीच चुकीचा नाही अशा संकल्पना तयार झाल्या. आणि हे सगळे जे चेंजेस होते यालाच तर डार्क एजेस ऑफ युरोपियन हिस्ट्री म्हणजे युरोपातील जे अंधाराचे युग आहे या सगळ्या गोष्टींना असं म्हणतात. ठीक आहे. सो आता मग याच्या पुढे रेनेसन्स म्हणून नावाची गोष्ट आली, आधुनिक नवयुग है ना. आता ते काय आहे ते आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये बघणार आहोत आणि मग हळूहळू आपण याच्या पुढे जाणार आहोत आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करणार आहोत. तत्पूर्वी एक गोष्ट आपण आता आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं ते सांगतो बघा. सो आत्ताचं जे लेक्चर होतं याच्यामध्ये काय बघितलं आपण की मॉडर्निटी जी होती ती कशी आली है ना. मॉडर्निटीमुळं सोशोलॉजी कशी आली याची पूर्णपणे आपण चर्चा केली. त्याच्यानंतर डार्क एजेस जे की अंधाराचं युग होतं युरोपमधलं ते कशामुळे होतं, कुठलं एम्पायर हे झालं हे कमेंटमध्ये तुम्ही लिहायचंय बरं का, की कुठलं एम्पायर जे होतं ते त्याचं पतन झालं किंवा ते पूर्णपणे लयास गेलं, अस्तित्व त्याचं नष्ट झालं आणि त्याच्यामध्ये कुठले दोन भाग पडले. मी सांगितलं तुम्हाला दोन भाग पडले, पूर्व आणि पश्चिम. त्याची नावं सांगायची तुम्हाला कमेंटमध्ये, कमेंट बॉक्समध्ये हे निश्चित सांगा. परत त्याच्या पुढं काय झालं, अजून काय सांगितलं की वीक रुलर होते ते आले. वीक रुलर आले, त्यांना काही सत्ता सांभाळता येणं शक्य नव्हतं. दे वर नॉट केपेबल, एबल, कॉम्पिटंट असं सांगितलं मी तुम्हाला. त्याच्यानंतर मग परत पुढं काय सांगितलं अजून मी तुम्हाला की जर्मनी ट्राईब्स होते त्यांची स्टोरी सांगितली. मग त्यामुळे काय झालं, चर्च कसे आले मग परत पुढं आणि चर्च आल्यामुळं चर्चचा काय इन्फ्लुएन्स राहिला हे सगळी स्टोरी मी इन अ वन गो तुम्हाला आता सांगितलेली आहे. सो आजचा जो टॉपिक होता या टॉपिकमध्ये आपण काय बघितलेलं आहे की मॉडर्निटीमुळे सोशोलॉजी कशी आली आणि जे अंधाराचं युग होतं याच्यावर जर असा काही क्वेश्चन पडला, इन केस एमपीएससी यूपीएससी दोन्ही कुठेही क्वेश्चन पडू देत, तर तुम्हाला असं सांगता आलं पाहिजे, तिथं लिहिता आलं पाहिजे ह्या गोष्टी की तुम्ही हे बघता, हे सगळे पॉइंट्स बघता तुम्हाला उत्तर लिहिता येईल अशी मी इथं व्यवस्था करून दिलेली आहे. तोपर्यंत घेऊया लेक्चर्सला ब्रेक. Thank you so much for seeing this big picture of my discussion. See you again next time.